टीचीएसबी सहकारी बँकेने ठाण्यामध्ये 10 एप्रिल रोजी आपले आर्थिक वर्ष 23-24चे लेखापरीक्षित निकाल जाहीर करण्यासाठी हॉटेल सत्कार ग्रँड ठाणे येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती। पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी ठळकपणे खालील बाबींचा उल्लेख केला। गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण 13,743 कोटी ठेवी होत्या, तर आता 14,558 कोटी झाल्या आहेत। त्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 6.15% वृद्धी झाली आहे। तर कर्ज वितरण 7,211 कोटी करून 7,875 कोटीवर स्थिरावलं आहे। पुंजी पर्याप्त ही 17.57% राहिली आहे। हे सर्व करत असताना बँकेचा एकूण व्यवसाय हा 22,463 कोटी इतका झाल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे। ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून 3.66% राहिले, तर निव्वळ अनुत्पादित कर्ज गेल्या वर्षीप्रमाणे 0% राहिलं आहे। शरद गांगल हे पुढे म्हणाले की बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 3 नवीन शाखा सुरू केल्या, त्यामध्ये कर्जत, वाळूंज या नेहमीच्या पद्धतीने उघडल्या आहेत, तर परवरी येथे रिझर्व्ह बँकेच्या नव्या ऑटोमॅटिक रूट या धोरणानुसार ही शाखा सुरू झाली आहे। नागपूर येथे दूरस्थ ATM सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। सुरू असलेल्या एप्रिल 2024 या महिन्यात पुणे जिल्ह्यातील मोशी व बारामती येथे बँकेच्या नवीन शाखा सुरू होत आहेत, अशी माहिती यावेळी दिली। तसेच आणखीन 2 शाखा वर्षभरात कार्यान्वित होतील, असे यावेळी अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले। बँकेच्या 53व्या वर्धापनदिनी टीचीएसबी संदेश ही ध्वनीसहित QR कोड प्रणाली व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली। गोवा येथे 3 ATPM सुविधा म्हणजेच कधीही 24 तास धनादेश क्लिअरिंग सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। गोवा सरकारची विद्युत देयकं भरण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरली आहे। मुंबईत बेस्टच्या 20 ग्राहकांना त्यांच्या विद्युत देयकांचे धनादेश जमा करण्यासाठी ही सुविधा दिलेली आहे। तर सदर पत्रकार परिषदेमध्ये बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी तसेच संचालक बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य व बँकेचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। एकंदर बँकेची वाढ मागच्या वर्षी आपलं 20,954 कोटीचा एकंदर आपला व्यवसाय होता, तो 22,463 कोटी झालेला आहे। डिपॉझिट मागच्या वर्षी आपली 13,743 कोटी होती, ती 14,588 कोटी झालेली आहे। त्याच्यानंतर लोन्स जी आहे, ज्याला आपण ॲडव्हान्सेस म्हणतो, ती मागच्या वर्षी 7,211 कोटी होती, ती 7,875 कोटी झालेली आहे। आपला जो ढोबळ नफा आहे तो 291 कोटी होता, तो 280 कोटी झालेला आहे। आणि नेट प्रॉफिट जो आहे तो 173 कोटीवरनं 216 कोटी झालेला आहे। आपला स्वनिधी आहे तो मागच्या वर्षी 1,549 कोटी होता, तो 1,719 कोटी झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आपला मागच्या वर्षी ग्रॉस NPA हा 3.99% होता, तो 3.66% आपण कमी आणायला आपल्याला यश मिळालेलं आहे। नेट NPA गेली अनेक वर्ष आपला शून्य असतो, तो शून्यच आहे। आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ की जे बँकेची एकंदर जे आरोग्य आहे त्याचं एक ते प्रमाण आहे, ते 16.93% वरून 17.57% आहे। तर अशा तऱ्हेने चांगला ग्रोथ आपल्या बँकेने दाखवलेला आहे।